हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। हिंदीच्या मुद्द्यावर आज ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यभर आंदोलन। सरकारनं काढलेल्या जीआरची करणार होळी, तर आझाद मैदानावर होणाऱ्या आंदोलनाला उद्धव ठाकरे राहणार उपस्थित। ठाकरेंच्या आंदोलनाला भाजपकडून आंदोलनानेच प्रत्युत्तर। घाटकोपरमध्ये राम कदमांच्या नेतृत्वात ठाकरे सेनेचा निषेध। उद्धव ठाकरेंनी स्त्री भाषेच्या अहवालावर शिक्कामोर्तब केल्याचा दावा। हिंदीच्या मुद्द्यावर मराठी अभ्यास केंद्र आणि समविचारी संस्थांची आज मुंबईत सभा। शासन निर्णयांची प्रतिकात्मक होळी आणि जाहीर सभा होणार। उद्धव ठाकरेंसह हर्षवर्धन सपकाळ, नितीन सरदेसाई राहणार उपस्थित। 5 जुलैच्या मोर्चाच्या नियोजनासाठी मनसेची आज बैठक। नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे उपस्थित राहणार। दादरमधील मनसेच्या कार्यालयात सकाळी 11 वाजता बैठकीचं नियोजन। 5 जुलैच्या मोर्चानंतरही एकत्र यायचं का याबाबतचा निर्णय राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे घेतील। अनिल परब आणि बाळा नांदगावकर यांची स्पष्टोक्ती। मोर्चा आधीच ठाकरे बंधूंचे 2 शिलेदार माझा कट्ट्यावर एकत्र। हिंदीच्या मुद्द्यावरून महायुतीत अजित पवारांचा वेगळा सूर। पहिलीपासून नव्हे तर 5वी पासूनच हिंदी शिकवावी, अजित पवारांचा पुनरुच्चार। मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचंही स्पष्ट। नारायण राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत। मर्डर, मारामाऱ्या, भानगडी सगळं केलं। शिंदे सेनेचे मंत्री भरत गोगावलेंचं वक्तव्य। राणेंचं कौतुक करता करता बोलून गेले गंभीर। बारामतीत आज शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर। सायन्स अँड इनोव्हेशन सेंटरच्या कार्यक्रमात काका पुतणे सोबत दिसणार। अंगावर येतील त्यांना शिंगावर घेऊ, पण शांत राहणार नाही। शिंदे सेनेचे भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचा भाजप आमदार परिणय फुकेंना गर्भित इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महानगर प्रमुख विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। ठाण्यात उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत 7 माजी नगरसेवकांसह पक्षप्रवेश। मनोज जरांगेंच्या उपस्थितीत अंतरवालीत दुपारी 12 वाजता मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक। 29 ऑगस्टच्या मुंबई आंदोलनाबाबत होणार चर्चा। विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन उद्यापासून। विरोधी पक्ष सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता। हिंदीच्या मुद्द्यावर विरोधक आक्रमक होणार। अभिनेत्री शेफाली जरीवालावर अंत्यसंस्कार पूर्ण। डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा अहवाल ठेवला सुरक्षित। मृत्यूचं कारण अद्यापही अस्पष्ट। बीडमध्ये कोचिंग क्लासमधील अल्पवयीन मुलीवर लैंगिक छळ प्रकरण। फरार 2 शिक्षकांना अटक। स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई। संत तुकाराम महाराजांची पालखी आज इंदापूरच्या दिशेने रवाना होणार, तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी फलटणमधून पुढे निघणार। आज बरडमध्ये असणार मुक्कामी। इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या T20 मध्ये भारताची 97 धावांनी दणदणीत मात। स्मृती मंदानाचं शतक, तर श्रीचरणीच्या 4 विकेट्स। 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी।